नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या या आधुनिक काळामध्ये टेक्निकली नवनवीन शोध लागले असले आणि आपण आपली शारीरिक कष्टाची कामं सहज करू शकत असलो तरी सुद्धा मनावरचा ताण वाढतोय हे लक्षात आलंय का तुमच्या? म्हणजे बघा हा ताण दिसत नाही पण जाणवत असतो, सतत सोबत असतो तो आपल्या. बरेचदा आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण कधी कधी असं होतं ना की हा ताण आपल्या सवयीचा भाग बनून जातो. आपण मनानं सतत तणावाखाली असतो. म्हणजे आपल्या हातून काही काम करताना चूक होऊ नये त्यासाठी आपण सावध असतो, त्यासाठी आपण जास्तीत जास्त मेहनत करत असतो. आणि मग सावध असून मेहनत करून सुद्धा आपल्या हातून कधीतरी चुका झाल्याच तर मग आपण जास्त सतर्क व्हायला लागतो. अगदी छोटी छोटी कामं करताना सुद्धा अति सावधगिरी बाळगायला लागतो. कुठलंही काम करत असताना आपल्या मनावर ताण येतो आणि मग पुढे जाऊन कुठलीही जबाबदारी घेताना आपण 2 पावलं मागे येतो. खरं तर ते काम करण्यासाठी आपण सक्षम असतो, पण या ताणामुळे स्वतःवरचा विश्वास हळूहळू कमी व्हायला लागतो. म्हणजे लक्षात येतंय का? हा ताण आपला आत्मविश्वास कमी करतोय, जो आपल्या सक्षम मानसिक स्थितीसाठी फार गरजेचा असतो. मग या ताणाचं व्यवस्थापन आपण कसं करायला हवं? मनावरचा ताण कमी करण्यासाठी आपण काय करायला हवं? तर त्यासाठी अगदी छोट्या छोट्या काही टिप्स आहेत. म्हणजे बघा, नियमित व्यायाम करणं, पुरेशी झोप घेणं, संतुलित आहार घेणं, ध्यान करणं, वेळेचे व्यवस्थापन करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकारात्मक विचार करणं. म्हणजे बघा, अगदी आपल्याला जमेल तसा व्यायाम आपण नक्कीच करू शकतो. चालणं, धावणं किंवा योगा यापैकी व्यायामाचा कुठलाही प्रकार आपण आपल्या शारीरिक क्षमतेनुसार निवडूच शकतो. 7 ते 8 तास झोप आपल्या शरीर मनाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असते. संतुलित आहार जो आपल्या शरीर मनाला फार गरजेचा असतो. म्हणजे भाज्या, कडधान्य, प्रथिनयुक्त पदार्थ याचा आहारात आपल्या समावेश असायलाच हवा आणि जंक फूड आपण टाळायला हवे. ध्यानधारणा करणं म्हणजेच मेडिटेशन हे मनाला शांत करणारं असतं. दीर्घ श्वसन हे शरीर मनाच्या आरोग्यासाठी उत्तम असतं. आपल्या आवडत्या गोष्टी करणं, आपले छंद जोपासणं हेही मनावरचा ताण कमी करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे. कामाची प्रायोरिटी ठरवून जर आपण कामं केली ना तर ती कामं वेळेत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करताना मनावर ताण येत नाही. कुठलंही काम करताना, हाती घेताना त्या कामाविषयी सकारात्मक विचार मनात असतील तर नक्कीच ते काम वेळेत आणि योग्य रीतीनं आपण पूर्ण करू शकतो. कारण शांत मनानं आपण त्या कामावर लक्ष केंद्रित करून ते काम केलेलं असतं. तेव्हा या उपायांचा अवलंब केला तर नक्कीच आपण आपल्या मनावरचा ताण कमी करून तणावरहित आनंदी जीवनाचा अनुभव घेऊ शकता. पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.